हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाले का तुमचं चहा वगैरे? आणि मी आता येऊन फ्रेश होऊन बसली आहे. केस वगैरे सगळे मोकळे सोडले, कारण की बांधून ठेवलेले असतात दिवसभर. आणि ही शर्ट फुल भाईवाला आहे, कारण ना थंडी नाही वाजणार म्हणून मी हा ठेवला आहे. आणि फक्त नाईट पॅन्ट, जीन्स काढली आणि नाईट पॅन्ट घातली. तर मी मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. काय ते सांगते. तर जो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पिझ्झा खायला या म्हटले, तर तिथे एक नवीनच व्यक्ती कमेंट्स केले, तर ती मी रिमूव्ह केली आहे. का माहिती आहे का? कारण ना एकाने ती कमेंट्स केली की दुसरा लगेच त्याला बघून कमेंट्स करतो तशीच, म्हणून मी ती रिमूव्ह केली, म्हणजे डिलीट मारली. तर त्यानं अशी कमेंट्स केली आहे की गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत आणि तू नॉनव्हेजवाला पिझ्झा खाती, म्हणजे गुरुवारी तू नॉनव्हेज खाती. तर एक तर डोक्याचा भाग असावा लागतो पहिला मुद्दा माणसाला, की तो व्हिडिओ घरचा आहे आणि मी सॅटर्डे म्हणजे शनिवार रविवार मी घरी असते आणि मी तो रविवारी पिझ्झा खाल्लेला आहे. तो पिझ्झा मी रविवारी ऑर्डर केलेला होता बरं का, आणि रविवारीच खाल्ला मी. कारण ना मी मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत, माझी काही मेडिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला डॉक्टरांनी उपवास करायला मनाई केलेली आहे आणि उपवास त्यांनी बंद करायला सांगितलेले. तर एकतर मी गुरुवार करत होते मार्गशीर्ष महिन्यातले, ते गुरुवार मी बंद केले आणि मी डेली कित्येक वर्षापासून सोमवार करते, सोमवार करायचे मी. तर मी ते खडे सोमवार केले होते, म्हणजे 16 सोमवार असतात ना, ते व्रत केलेलं होतं मी. त्यामुळे माझं 16 सोमवार माझे केलेले होते, त्यामुळे 16 सोमवार केल्याच्या नंतर हे करावं लागतं, कंटिन्यू जेवण करून एक टाईम सोमवार धरावे लागतात. तर ती सोमवारसुद्धा मी धरायची, ती सोमवार मी धरत होते आणि ते सोमवारसुद्धा मी बंद केलं, फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यावर. कारण की माझ्या मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे डॉक्टरांनी मला उपवास करायला मनाई केलेली आहे. तर माझे पुसातले गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातले पुसातले रविवार, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि श्रावण महिन्यातले सोमवार आणि डेलीचा सोमवार, हे माझे वार सुटलेले आहेत, कारण की डॉक्टरांनी साफ मनाई केलेली. तर ते उपवास मी करत नाही आहे, परंतु मी महिना पण पाळलेला नाही आहे, परंतु मी गुरुवारी खात नाही. मी हे आत्ताच नाही, माझ्या जुन्या लोकांना नक्कीच माहिती आहे, मी सांगितलेलं आहे की मी सोमवार, गुरुवार आणि शनिवार हे 3 वार मी पाळते. मी नॉनव्हेज खात नाही. आम्ही इतर वेळेला नॉनव्हेज खातो, परंतु संकष्टी बरेच असं जे काही असतं ना, त्या वेळेला आम्ही खात नाही. आणि तो संडेचा व्हिडिओ होता, थोडासा शूट केलेला मी, म्हणून मी ते याच्यामध्ये ॲड केला होता, ह्या व्हिडिओमध्ये. संडेचा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये ॲड केला, कारण ना तो गॅलरीमध्ये शूट केलेला तसाच राहिला. मला आठवण येतच नाही की ह्याच्या आधीची व्हिडिओ बनवलेला त्याच्यासोबत टाकायचा, म्हणून तो मी काल मला एडिट करायला घेताना मला ते व्हिडिओ दिसला, म्हणून मी ह्याच्यामध्ये ॲड केला आणि तो टाकला. परंतु मी गुरुवारी अपलोड केला आहे, म्हणजेच मी गुरुवारचं शूट असेल ते असं कसं काय तुम्ही समजू शकता, आणि गुरुवारचाच तो व्हिडिओ असेल, एवढं तरी तुम्हाला समजायला पाहिजे. आता आज बनवलेला व्हिडिओ मला एडिट करायला जमला तर मी उद्या टाकते, बरोबर की नाही? किंवा कधी कधी तर व्हिडिओ गॅलरीमध्ये पेंडिंग असतो, एडिट पण करत नाही, सोडत पण नाही, असा प्रकार सुरू असतो माझा. तर जरा थोडंसं समजून घेत जा की कमेंट्स करताना आपण तो व्हिडिओ काय आजचाच आहे का, आजच शूट केलं आहे, आजच एडिट केलं आहे आणि आजच अपलोड केलं आहे. कधीतरी असं होतं की मी त्याच दिवशीचा व्हिडिओ असतो, त्याच दिवशी एडिट करते आणि त्याच दिवशी सोडते, परंतु तो व्हिडिओ माझा संडेचा होता. त्यामुळे मी गुरुवारी नॉनव्हेज कुणी काही जरी म्हटलं तरी मी खात नाही, आणि मला कुणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे, आणि मी स्पष्टीकरण म्हणूनही सांगत नाही आहे. परंतु माझ्या लोकांचा पण असा गैरसमज होऊ शकतो की यार ही गुरुवारी खाल्ली आहे का, गुरुवारी खाती आहे का,
तर नाही, मी गुरुवारी खात नाही, सोमवारी खात नाही, शनिवारी खात नाही. तर असं आहे हे. काही काय बोलू हे सुद्धा मला सुचत नाही आहे बऱ्याचदा. म्हणजे लोक असे कमेंट्स करतात तर बरं का. आणि राहिला प्रश्न, मी शक्यतो व्हेजवाले बर्गर, व्हेजवाला पिझ्झा खात असते, कारण मला बाहेरचं नॉनव्हेज काय यूज करतील काही सांगता येत नाही बरं का. म्हणून मी जास्ती करून मी व्हेजमध्येच खात असते. परंतु त्या दिवशी माझा मुलगा म्हणे की मम्मी तू सारखं सारखं व्हेजच खाते, कधीतरी नॉनव्हेज पण ट्राय करून बघ. म्हणून त्यानं 2 पिझ्झे ऑर्डर केले होते, एक त्याच्यासाठी एक माझ्यासाठी. आणि तो कॉम्बो आलेला होता, ऑफर चालू होते त्याच्यामध्ये, ते कॉम्बो होता आणि आम्ही ऑर्डर केली. तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते, मला नॉनव्हेजवाला पिझ्झा अजिबात आवडलेला नाही आहे, खरोखर नाही आवडलेला. काय की मला ते आवडतच नाही आहे. नॉनव्हेज खायला आवडतं, परंतु नॉनव्हेजचं ते पिझ्झा बर्गर वगैरे हे आवडत नाही. आणि राहिला मुद्दा, आता मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची, कारण मी ना एक रील बघितली काल, आणि काल रात्री एक रील्स बघितली आणि त्याच्यामध्ये त्यानं बर्गर खायला गेला होता. आणि बर्गर खायला गेल्याच्या नंतर त्यानं अशी रील बनवली पण, आणि त्यानं विचारलं पण तिथं काउंटरला की तुम्ही हे लोकांना का नाही सांगत आहे की हे जी नॉनव्हेजवाली बर्गर मागवता तुम्ही, त्याच्यामध्ये जी टिक्की असते त्या टिक्कीला जो नॉनव्हेज यूज केलेला असते ते म्हशीचं मांस यूज केलेलं असतं. काय, म्हशीचं मांस यूज केलेलं असतं. आणि त्यांना असं कुठंच बाहेर लिहिलेलं नव्हतं. मेनू कार्डवरती एका साईडला एका कोण्यामध्ये लिहिलेलं होतं की बर्गर कशापासून बनतो. आणि त्या कस्टमरनी त्याला विचारपूस केल्याच्या नंतर त्यानं लगेच मेनू कार्डवरती दाखवलं की इथं बघा लिहिले का नाही बफेलो म्हणून. तर कधीही तुम्ही कुठं बर्गर वगैरे नॉनव्हेज खाणार असेल तर खाली मेनू कार्डमध्ये त्यांनी लिहिले का, किंवा त्यांना स्पष्ट विचारून घ्यायचं कशाचं आहे काय आहे तर खायचं. कारण ना आपण म्हणजे हिंदू समाजाची लोक सहसा बाकीचं दुसरं कुठलं नॉनव्हेज नाही, बकऱ्याचं खातात आणि चिकन खातात, बरोबर की नाही. बाकी आपण कसेच खातो का नाही खात, तर त्या गोष्टी विचारून घेत जा. आता इकडे खूप जास्ती प्रमाणात मोगलाईला मानलं जातं, तर इकडं मोगलाईचं म्हणजेच मेंढीचं मटण पण जास्ती प्रमाणात असतं. तर एक वेळा मला माहिती नव्हतं, मी फर्स्ट टाइम मटण आणायला गेले होते आणि मी मटण म्हटलं बकऱ्याचं. तर बकऱ्याचं म्हटलं की तिकडं मेंढीचं देतात, बोकडाचं म्हणायचं. आणि माझं चुकलं, बकऱ्याचं म्हटले मी आणि त्यांनी मला मेंढीचं दिलं. परंतु भाजी बनवल्याच्या नंतर आम्हाला खाताक्षणी त्याची टेस्ट वेगळी लागली. मी ती भाजी टाकून दिली आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हा घ्यायला गेली, माझा अनुभव सांगते, नेक्स्ट टाईम मी जेव्हा घ्यायला गेले तेव्हा मी त्या म्हणजे मुलाला विचारलं की काय रे, म्हणजे बकऱ्याचंच देतोय तू, पण मग भाजी का वेगळी लागते असं तसं म्हटलं. तर तो म्हणे हां हेच असतं. आणि मग मी त्याला नंतर म्हटलं, तर तो तिथे एक कस्टमर होता, तो म्हणे मॅडम बकरा म्हणजे इकडं मेंढी असते, जास्ती मेंढीचं वापरतात, मग तुम्ही असं म्हणायचं बोकडाचं, तेव्हा जाऊन मग ते देतात तुम्हाला असं म्हटलं तो. आणि मग त्या मुलाला मी तसं म्हटल्याच्यानंतर त्या मुलांनी मला म्हटलं की माझ्याकडे फक्त आणि फक्त मेंढीचंच मोगलाई असतं. म्हटलं तुम्ही मेंढी म्हणून का म्हणत नाही, म्हणलं बकऱ्याचं का म्हणता म्हणलं मग त्याला. तर इकडं असंच म्हणतात. मग त्यानं शेजारची शॉप मला दाखवली, तुम्हाला जी पाहिजे ती शेजारची शॉप आहे तिथं जा म्हटलं. आणि मग मी तिथून घेतले. मग आम्हाला टेस्ट कळली की मेंढी बकरा म्हणतात ती वेगळंच असतं, आणि बोकडाचं म्हणतात ते बकरं असतं जे आपण नॉर्मली बकरं खातो. तर एकदा मी सुद्धा फसले होते. मी सुद्धा कधी या विषयामध्ये मेंढीचं खाल्लं नव्हतं, XYZ मेंढ्यांचं खाल्लं नव्हतं, फर्स्ट टाइम खाल्लं. परंतु खाल्लं म्हणजे आम्हाला टेस्ट कळली कीच आम्ही ती साईडला ठेवून दिलं, यूजच नाही केलं, टाकून दिलं अक्षरशः. आणि परंतु मी त्याच्याकडे क्लिअर केलं की टेस्ट का वेगळी लागली. आणि आता आम्हाला बकरंच म्हणायची सवय आहे ना, आम्ही बकरंच म्हणतो आमच्याकडे, पण इकडे बोकडाचंच म्हणावं लागतं. मग तेव्हा जाऊन ते बोकडाचं मटण देतात
आणि तेव्हा समजलं मला की यार आपण मेंढी खाल्ली किती दिवस माझ्या मनातून जात नव्हतं ते. आणि ती फार वर्षापूर्वीची म्हणजे 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मनातूनच निघत नव्हतं ते की आम्ही मेंढी खाल्ली. मग नंतर परत म्हटलं जाऊ दे, इकडं तर हॉटेलमध्ये सुद्धा तेच भेटतं. तर जरा खायला गेले त्याच्यानंतर विचारायचं की बकऱ्याचा आहे का बोकडाचा आहे, मग मटण खायचं. नाहीतर शक्यतो आम्ही चिकनच खातो. हॉटेलला तर गेलं तर चिकनचंच जास्त मागवतो, कारण इथं कधी सांगता येत नाही ते काय देतील. तर बर्गर खाणाऱ्यांनी, चिकन बर्गर खाणाऱ्यांनी नक्कीच या गोष्टीचं लक्ष द्या, कारण आपण बाटले जाऊन ते खाऊन म्हशीचं ह्याच्यापासून टिक्का बनवलेला असतो मांसापासून. तर जरा थोडंसं विचार करून खात जावा बर्गर. आणि हे खरं आहे. आणि त्या समोरच्या शॉपमध्ये जे सेलला होता त्यानं सुद्धा कबूल केले की हो असतं, परंतु आम्ही इथं मेनू कार्डवर दिलेलं आहे, असं त्याचं मत होतं. तर त्या कस्टमरचं असं मत होतं की मग तुम्ही का नाही कस्टमरला सांगत, समजा काही कस्टमर बघत नाहीत एवढं, तर तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की ही टिक्की ह्याची आहे, बरोबर की नाही. तर चला, मला तुम्हाला सांगायचा मुद्दा एवढाच आहे. मी गुरुवार, सोमवार आणि शनिवार खात नाही आहे, तर उगाच अशी कमेंट्स करू नका. तर चला, हे जे आहे ते आहे. मी खाते तर खाते, नाही खात तर नाही खात. आणि मी गुरुवार करत होते, पण मी गुरुवार सोडलेले आहेत. आणि आता ह्या वेळेला माझे पुसातले रविवारसुद्धा सुटणार आहेत, कारण त्याचं की मला डॉक्टरांनी मनाई केलेली आहे उपवास करायला. आणि ते अशातच झालेलं आहे 3-4 महिन्यामध्ये. तर त्यामुळे मी उपवास करत नाही आहे बरं का. याच्या पहिले माझे उपवास करायचे मी, परंतु सध्या सगळे उपवास बंद आहेत फक्त डॉक्टरांच्या सांगण्यावरून. तर असू द्या. चला, माझं एकच मत असते, माझं एकच मत आहे, खाणाऱ्याला अडवायचं नाही आणि नाही खाणाऱ्याला खा म्हणून मागे लागायचं नाही. कारण आपण कुणाच्याही पाठीवर मारावं पण पोटावर नाही. कारण ना, ज्याची त्याची मर्जी, ज्याची त्याची इच्छा, त्याला कधी खायचे कधी नाही खायचे. कारण आपण जबरदस्ती करून चालत नसते. आपल्या मतानुसार आपण एखाद्याला वागवणं ठीक नाही आहे आणि आपले मतं एखाद्यावर लादणं पण ठीक नाही आहे, बरोबर की नाही. मी माझ्या घरात माझ्या मुलांना सुद्धा खायचंय तर मी एकदा ते दोनदा सांगितलेलं आहे माझ्या मुलीला की सोमवारी खात जाऊ नको. परंतु तिला कसं होतं, ती सोमवारी बरेचदा म्हणजे असं खायला लागली सध्या. ती पहिलं खात नव्हती जेव्हा माझ्याकडे होती, परंतु तिचं लग्न झाल्यापासून तिचा नवरा पण नॉनव्हेज वगैरे खातो, तर ते सोमवार पाळत नाही. खूपदा ती सोमवारी खाते. तर मी तिला एकदा सांगितलं होतं, बाई खाऊ नको, चांगलं नसतं. मग मला ती सांगत होती की मला ना स्वप्नात सारखे साप येतात. तर मी त्यावेळेला पण तिला सांगितलं होतं की तू कधी खात नव्हती, परंतु तू अशात सोमवारी खाते, तर ते खाणं बंद कर आणि भोलेनाथच्या मंदिरामध्ये सोमवारी दर्शनाला जात जा. मी असं तिला सांगितलं होतं. परंतु काय माहिती तिनं काय केलं, कारण मी त्याच्यानंतर परत तिला आता कित्येक महिने झालं बोलतच नाही, त्याच्यामुळे मला काही एवढं माहीत नाही. पण जेव्हा ती बोलत होती तेव्हा तिनं मला ही गोष्ट शेअर केली होती की मम्मी, मला ना स्वप्नात साप येतात आणि अशातच व्हायला लागले. आणि तिनं तशातच सुरुवात केली होती नॉनव्हेज खायला, सोमवारी खायची. आणि हे माझ्याकडे, कारण मी भोलेनाथची एवढी कट्टर भक्त आहे, मी सांगू शकत नाही तुम्हाला की मी माझ्या लहानपणापासून भोलेनाथला मानते. आणि माझं आत्तापर्यंत म्हणण्यापेक्षा काही माझं कधीच बदलणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मेले तरी सुद्धा मी भोलेनाथ हे माझे वडीलच इथं कर्म देणारे. आणि त्यांनीच मला आतापर्यंत कर्म चांगले करायला, चांगलं वागायला, चांगले हे करायला त्यांच्याच ह्याच्यामुळं आहे. आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे, माझ्या मुलांच्या पण पाठीमागे. तसंच तुम्हा सर्वांवर सुद्धा राहावा एवढीच इच्छा आहे. परंतु त्याबरोबरच मी स्वामी समर्थांचं पण आमच्या तिकडे मला जवळ होतं, आम्ही सुरुवातीला करायची मी. परंतु मी काही आता काळामध्ये विसर पडला होता मला. परंतु आता त्यांचंही मी सुरू केलेलं आहे. त्यामुळं आम्ही सोमवार, गुरुवार, शनिवार खात नाही. आणि राहिला मुद्दा, माझ्या मुलाला सुद्धा मी एकच वेळा सांगितलं की तू इतर कधीही खा, पण गुरुवार आणि शनिवार आणि सोमवार सोडून खा. तर माझा मुलगा पाळतो. बाहेर मला नक्की माहिती नाही आहे, परंतु घरात इवन आम्ही कधीच म्हणजे आता आम्ही रविवारी जर बनवतो ना, तर रविवारी अक्षरशः राहिलं ना, मी कचऱ्यामध्ये टाकते. मी खोटं बोलत नाही. नाहीतर माझा वॉचमॅन आहे, त्यांना विचारून मी देते.
नॉनव्हेज खाणार का राहिले म्हणून, कारण उद्या आम्ही खात नाही. आणि मी सोमवारी कसलंच घरात काहीच ठेवत नाही, म्हणजे रविवारीच संध्याकाळी सगळं मी क्लिनिंगसुद्धा सगळी करून ठेवत असते, गॅस कट्टा सगळं भांडे बिंडे सगळं आवरून ठेवत असते. सकाळी उठल्यावर आम्ही डोकं धुतो म्हणजे, आणि तरच मग बाकीचं चहा पाणी जे काही घ्यायचं ते घेतो. परंतु कसं असते की ह्या गोष्टी आम्ही करतो. आणि ही मी माझ्या मुलाला एकदा सांगितले, माझा मुलगा कधीही मला आठवत नाहीये की त्यानं सोमवारी नॉनव्हेज खाल्ले, कधीच नाही. तर मला माझी मुलगी आता सांगितलं जी आहे ती, तर मी माझ्या घरात सुद्धा फक्त एकदा सांगून बघत असते. नाही ऐकलं तर मी कुणालाही जबरदस्ती करत नाही, खाण्यापिण्याबाबतीत कशा बाबतीत. ठराविक काही गोष्टींबद्दल मी मुलांना जबरदस्ती करत नाही. कारण मी आता तुम्हाला एक गोष्ट आहे ती सगळ्यांनाच नक्कीच माहिती असेल की पंढरीच्या वारीला सगळे लोक जात होते. पंढरीची वारी चाललेली होती, सगळे लोक जात होते. आणि एक भिकारी होता किंवा इवन पारधी होता, तो पारधी समाजाचा. आणि त्याची खूप इच्छा होती पंढरपुरा, म्हणजे नाही का, पांडुरंगावर श्रद्धा होती आणि त्याला पंढरपूरला जायचे. परंतु त्याच्याकडे जावं तर खायला काही नाही असं होतं त्याचं. परंतु ही गोष्ट मला लहानपणी माझ्या म्हातारी लोक होते त्यांनी सांगितलेली आहे. तर मग तो दिंडी चाललेली होती, त्याची इच्छा झाली म्हणून त्यांना पण शिळे भाकरी घेतल्या आणि उंदरं पकडून आणले होते त्यांनी, बरे का, उंदरं पकडून आणले होते आणि त्याची भाजी बनवली आणि तो घेऊन गेला होता. सगळे लोक जेवायला बसले. बसल्याच्या नंतर मग सगळे जेवायला बसले, त्यांनी आपलं आपलं सोडलं आणि ह्यानं पण सोडलं. तर सगळे त्याच्याजवळून उठून लांब गेले. ती बघितली, शी ची शी ची ची म्हणे, तू तर मांस घेऊन देवाला आला, छी 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 करून त्याच्याजवळनं उठले. आणि मग त्याला कसं तरी वाटलं बरं का की उठून गेले म्हणून. मग त्यानं असंच ठेवलं. तर साक्षात पांडुरंग तिथं आले, एका माणसाच्या रूपात साक्षात पांडुरंग तिथं आले. आणि त्यांनी त्याला म्हटले, जेवण का करत नाहीये? तर तो म्हणे की सगळे माझ्याजवळून उठून गेले, का तर माझ्याजवळ मांस आहे खायला. तर तो म्हणे, तुझी पांडुरंगावर श्रद्धा आहे ना? तर हो म्हणे. तर मग श्रद्धा आहे तर तू काय खातोय, तू काय नाही खात ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुझी श्रद्धा महत्वाची, तू खा, भूक लागली ना तुला, तू खा. त्यानं ते खाल्लं आणि त्याच्यासमोर जे बसलेले होते ते साक्षात पांडुरंग होते. पांडुरंगांनी कुणालाही दर्शन न देता त्या पारध्याला दर्शन दिलं. का तर तो जी काय खात होता त्याच्यापेक्षा त्याचं मन किती निर्मळ होतं आणि त्याची श्रद्धा किती निर्मळ होती हे जास्ती लक्षात ठेवून देवानी. आणि देव असं कधीही म्हटलेलं नाहीये की मांस खा किंवा खाऊ नका. हे एक, आता प्रत्येक माणसाची एक इच्छा असते किंवा त्यांची एक आवड असते किंवा आता काही जमत नाही लोकांना खाल्ल्याशी, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आपण कुणाला जबरदस्ती करू शकत नाही, तुम्ही का खाता, खाऊच नका असं आपण कुणाला म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. आपण आपल्या मनाला कितपत कंट्रोल ठेवू शकतो, आपण ही स्वतःचं मत आहे, बरोबर की नाही? तर देवाचं असं मत नाहीये की तुम्ही खाऊ नका, परंतु तुम्ही काही गोष्टी पाळाव्यात ज्या त्या वेळेला. जसं की आता स्वामी समर्थांचं सुद्धा जी लोक काही करतात स्वामी समर्थांचं, तर त्या स्वामी समर्थांच्या ह्याच्यात सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही इतर वेळेला खाऊ शकता, गुरुवारी नाही खाऊ शकत तुम्ही नॉनव्हेज. तसं आता भोलेनाथला मी एवढं मानते, मी इतर वेळेला खाते, पण सोमवारी कोणीही कधीच नाही, काही जरी झालं तरी नाही. तसं देवावरती श्रद्धा महत्वाची, तुम्ही काय खाता आणि काय नाही खात हे महत्वाचं नाही. तुमचं मन किती निर्मळ आहे, तुम्ही किती मनातून श्रद्धा निर्मळपणाने ठेवली हे महत्वाचं आहे, बरोबर की नाही? तर चला, म्हणजे खूप काही लेक्चर देत नाही हे सगळ्यालाच माहिती आहे आणि सगळेच हे करत असतात. परंतु मला कमेंट्स आली होती आणि मी ती कमेंट्स डिलीट केली की तीच बघून दुसऱ्यांनी परत तशी करू नये, म्हणून मी ती डिलीट केली. आणि मी सांगण्याचा उद्देश, मला स्पष्टीकरण नाही द्यायचं आहे कुणाला, मला सांगायचं आहे फक्त की जो कोणी खातो ती त्याची मर्जी राहिली, त्याला काय खायचं, कधी नाही खायचं. आणि जो पाळतो तो पाळतो. मी जे पाळते ते मी सांगितलेलं आहे आणि मी जशी बी आहे तसं मी आहे बाबा, प्रेझेंट करते, मी दाखवते. एक
आणि आहे असं नाही आहे. नाहीतर असे कितीतरी खोटे भक्त आहेत जे मी भक्ती करतो असं सांगून सुद्धा इकडं आम्ही खातच नाही, आमचं हाडच बाटलं नाही म्हणतात आणि गपचूप खाऊन येऊन परत व्हिडिओ बनवत बसतात. मग आमचं तसं नाही आहे. मी माझे व्हिडिओसुद्धा आहेत, बरेचदा मी शूट केलेली की नॉनव्हेज बनवले, हे बनवले. तर चला, अजून एक कमेंट्स होती की कोण जर काही खात असेल तर त्यांचा ब्लॉग बघत नाही. तर एक तर पहिला मुद्दा, मी कधीही जेवताना व्हिडिओ बनवत नाही. जेवायला बोलवत असते पण मी जेवताना कधीही व्हिडिओ बनवत नाही. त्या दिवशी मी केक खात होते आणि म्हटलं चला खाता खाता व्हिडिओ बनवूया, आणि त्याच्यात काही चुकीचं नव्हतं. माझं काही इकडून इकडून अशी खूप घाण लागली होती, माझं तोंड खूप घाण झालं होतं, मी मचा खात होते, असे काही खाताना वेगळे वेगळे आवाज येत होते, असं काही नव्हतं ना. आणि तसंही मी तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं की तुम्ही माझी जेवतानाचा व्हिडिओ या माझा जेवतानाचा व्हिडिओ आहे, तुम्ही पटकन बघा, असं मी म्हटलंय का तिथं? नाही ना. तुम्ही व्हिडिओ टच करून बघितल्यावरच तुम्हाला समजलं, आणि तुम्ही बघितला म्हणूनच तर तुम्ही समजलं तुम्हाला की मी काहीतरी खाते त्या व्लॉगमध्ये. मग तुम्ही बघितला कसा? तुम्ही जर बघत नाहीत कुणी खाताना, तर मग तुम्ही बघितला कसा आणि कमेंट्स कसं केली सांगा. तर जाऊ द्या, असू द्या, तुमची मर्जी तुमच्यापाशी. तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडतं हे आम्ही विचारलेलं नाही आहे. जसं तुम्ही आम्हाला म्हणत असतात, तू आम्हाला कशाला सांगते, आम्ही तुला विचारलंय का? परंतु हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही केले ती मी दाखवते. मी कुणाला सांगत नाही. तसं मी तुम्हाला विचारलं नाही तुम्ही कोणाची खाताना व्हिडिओ बघता का नाही बघता, आणि मी तुम्हाला बोलवायला पण आले नव्हते की या आणि बघा, बरोबर की नाही? तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.